नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर मित्रांनो, सध्या हा येत असलेला सण म्हणजेच वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा हा स्त्री शक्तीचा सगळ्यात मोठा सण असतो आणि आता तोच सण ठरलं तर मग मध्ये सायली, कल्पना त्याचबरोबर इच्छा नसली तरी जीवाच्या वरून मनाच्या खालून प्रिया सगळ्यात जणी सेलिब्रेट करणार आहेत। मग आता काय घडणार नेमकं वटपौर्णिमेला आणि कशी घडणार सुभेदारांची वटपौर्णिमा, सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की वटपौर्णिमा ही सायली कॅलेंडरवरती चेक करते तर 10 जूनला येणार असते। आता सायली ही कल्पनाला सांगत असते, आई येत्या 10 तारखेला वटपौर्णिमा असणार आहे, मंगळवारी येते, मग काय करायचं आपण वटपौर्णिमेचं। त्याबरोबर आता कल्पनाचं आणि सायलीचं फार काही जमत नाही, म्हणजे कल्पना ही सायलीबरोबर बोलत नाही, त्यामुळे ती काही सायलीला काय करायचं कसं करायचं सांगत नसते। त्याबरोबर लगेचच इकडे सायली ही स्वतःहूनच म्हणत असते की मी गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा निर्जळीच व्रत करणार आहे, काही न खाता पिता मला बरं पडतं ते मी तसाच उपास धरणार आहे। त्याबरोबर आता इथे प्रियाच्या तर मात्र ध्यानीमनीच नसतं की आपल्याला उपास धरायचा आहे किंवा वटपौर्णिमा येते आहे वगैरे, पण आता ती मनातल्या मनात विचार करते की अरे यार, कशाला ही वटपौर्णिमा वगैरे, ह्या सायलीला काही कामं नसतात का, उगाचच्या उगाच कशाला हे सगळे फालतू सण शोधून काढत असते। आता मलासुद्धा हा उपास तपास करावा लागणार, दिवसभर उपाशी राहावं लागणार आणि उन्हातानात जाऊन त्या वडाला फेरे मारावे लागणार, कशासाठी यार हे सगळं करायचं। आता प्रिया हा असा विचार करत असते, इतक्यात आता लगेचच सायली म्हणते मी निर्जळी व्रत करणार आहे हे तर ठरलं आहे। त्याबरोबर लगेचच विमल विचारते, ठीक आहे सायलीताई, मग तुमच्यासाठी काय नाही, कल्पना वहिनी तुमच्यासाठी काय करायचं आहे। त्याबरोबर कल्पना म्हणते माझ्यासाठी उपासाचंच काहीतरी साबुदाण्याची खिचडी वगैरे करा आणि लिंबू सरबत वगैरे मला चालेल, मी काहीतरी असंच पित राहीन ज्यूस वगैरे, आणि माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याचं वेफर। त्याबरोबर आता प्रियाला ती विचारते तन्वीताई तुमच्यासाठी काय करायचं आहे। त्यावर प्रिया म्हणते मी सुद्धा निर्जळी व्रत करणार आहे, काही न खाता पिता। त्याबरोबर सायली हसते आणि सायली प्रियाला सांगत असते, प्रिया तू या अगोदर कधीच उपास धरलेला नाही आहेस, पहिली वेळ आहे तुझी, नको धर निर्जळी व्रत, नाही जमणार तुला, त्यापेक्षा काहीतरी साधं हलकं फुलकं खा आणि उपास कर, ते तुला जरा बरं जाईल। त्याबरोबर प्रिया म्हणत असते मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते तू नको ना सांगूस मला, मी माझ्या हिशोबाने माझ्या पद्धतीने करेन, आणि तसंही अश्विनसाठी कोणतीही गोष्ट करताना मला काहीच जड जात नाही। आता खरं तर तिथे कल्पना आणि पूर्णाजी बसलेली असते, त्यामुळे प्रिया उगाचच काही पण बडबड करत असते। आता तिला तर माहिती आहे हे सगळं आपल्याला स्वतःलाच झेपणार नाही आहे, नाही जमणार आपल्याला, पण तरीसुद्धा उगाचच्या उगाच आता मोठी मोठी भारदस्त वाक्य प्रिया बोलत असते। आता शेवटी आपल्याला हाच नवरा 7 जन्म हवाय तर एवढे कष्ट तर जीवाला घ्यावेच लागतील ना। सायली म्हणत असते आता ती तुझी इच्छा, तुला काय करायचं आहे आणि काय नाही ते तू ठरव, मला वाटलं आपलं तुला सांगावं म्हणून मी सांगितलं। त्याबरोबर लगेचच इकडे आता विमल म्हणते म्हणजे तन्वीताई तुमच्यासाठी सुद्धा उपासाचं काही करायचं नाही आहे खायला। त्याबरोबर आता प्रिया ही मनात म्हणत असते अगं कशाला सारखी सारखी माझ्या जखमेवर मीठ सोडतेस, खायला काही द्यायचं नाही, खायला काही द्यायचं नाही बोलून। आणि मग आता पुन्हा विमल विचारते तन्वीताई नक्की ना। त्याबरोबर आता लगेचच प्रिया म्हणते हो हो विमलताई नक्की, माझ्यासाठी काही खायला प्यायला तुम्हाला करण्याची गरज नाही आहे। त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणते चला तर मग उपासाचं काय खायचं काय नाही खायचं ते सगळ्यांचं ठरवून झालं आहे, मग आता पुढची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट वानाची तयारी करावी लागेल ना। त्याबरोबर लगेचच आता कल्पना प्रियाला म्हणते तन्वी तुलासुद्धा तयारी करावी लागेल। त्याबरोबर हुशार प्रिया सांगते हो हो आई, मी ऑनलाईन साडी मागवून घेते, लगेच येऊन जाईल 2-3 दिवसात। त्याबरोबर सायली प्रियाला समजावून सांगते प्रिया मी वानाची तयारी म्हणलं, आपल्याला वान द्यावं लागेल ना बायकांना, त्याच्यासाठी फळं आणावी लागतात, पानं आणावी लागतात, हळद कुंकू, वडाला फेरे मारताना धागाही लागतो, त्या सगळ्याबद्दल बोलतोय आम्ही। साडी नवीन नेसायची की जुनी, कुठली नेसायची हे आपल्या चर्चेचा विषयच नव्हता। त्याबरोबर आता प्रिया म्हणते ओ अच्छा हो, मग त्या सगळ्या तयारीचं टेन्शन घ्यायची गरज काय आपल्याला, विमल आहे ना, विमल करेल सगळं,
विमल तू बघ सगळी वाहनाची तयारी वगैरे. आता सायली ही तिला काही बोलणार इतक्यात लगेचच कल्पना तिला सांगते, तन्वी बाळा विमल नाही, आपल्या पूजेची तयारी आपण करायची असते, विमल तिच्या पूजेची तयारी करेल. आता मात्र इकडे प्रियाचा नाईलाज होतो आणि फ्रूट्स वगैरे त्याचबरोबर धागा दोरा सगळं आणण्यासाठी तिला मार्केटमध्ये जावं लागणार असतं. इतक्यात आता इकडे अर्जुन हा घरी आलेला असतो. आता अर्जुन हा येताना खूप जास्त खुश असतो. आता अर्जुन एवढा खुश असतो की काहीतरी कारण आहे हे सायलीला कळलेलं असतं, पण नेमकं काय कारण आहे हे तिला कळत नाही. ती अर्जुनला विचारते, पहिली गोष्ट तर दुपारी तुम्ही एवढ्या लवकर घरी कसे काय आलात, आणि दुसरी म्हणजे तुम्ही एवढे का खुश दिसताय. त्यावर अर्जुन सांगत असतो, आहे काहीतरी कारण आनंद होण्यासारखं. बरं ठीक आहे, तुम्हीच गेस करा मी काय इतका खुश असेन ते. आता तुम्ही गेस करा असं म्हटल्यावर इकडे सायलीला वाटतं की मधुभाऊंची जी आश्रमाची केस आहे त्याबद्दल अर्जुनला काहीतरी क्लू वगैरे मिळाला असेल आणि म्हणून त्याला हा एवढा आनंद झाला असेल. सायली म्हणते, तसं काही आहे का, केस संबंधित काही समजलं आहे का. अर्जुन म्हणतो, नाही हो, तुम्हाला फक्त ती केस सोडून दुसरं काही दिसत नाही का, दुसरं काहीतरी असेल असाही विचार करा. ते नाही आहे, आता दुसरं काहीतरी गेस करा. सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना नाही जमत आहे मला, का उगाच वेळ वाया घालवत आहे तुमचासुद्धा आणि माझासुद्धा, सांगा ना पटकन काय आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग तसं असेल तर नका करू गेस, जा तिकडे, जाऊ दे राहू दे. त्यावर सायली म्हणते, अहो नको ना, सांगा ना सांगा. आता एक्साइटमेंट वाढवली. अर्जुन म्हणतो, 3 गेस देतो तुम्हाला, 3 गेस करा, 3 गेसमध्ये नक्की ओळखाल, चला करा गेस. आता सायली म्हणते, ठीक आहे. आणि मग प्रयत्नांची परीकाष्ठा सुरू होते. सायली गेस करण्याचा प्रयत्न खूप जोरजोरात करत असते, पण तिला काही जमत नसतं. शेवटी सायली ही आपली हार मान्य करते आणि सांगते, आता मी हरले, नाही सुचत आहे मला, सांगायचं असेल तर सांगा, नाही तर जाऊ दे तिकडे. त्यावर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे मग नाही सांगत. आता सायली म्हणते, ठीक आहे नाही सांगायचं ना, नका सांगू, तसं पण मला पण माझी खूप कामं आहेत, वटपौर्णिमा आहे, मला वाण वाटायचं आहे, त्याच्यासाठी फळं वगैरे आणायला जायचं आहे, साडी वगैरे सिलेक्ट करायची आहे, मला खूप तयारी करायची आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली सण येतो आहे, वटपौर्णिमा आहे, मग काय असू शकतं गिफ्ट, विचार करा ना. त्यावर सायली म्हणते, गिफ्ट. त्यावर अर्जुन सांगतो, हो सरप्राईज आहे म्हणजे अर्थात गिफ्ट असू शकतं ना, करा गेस. त्यावर सायली आता गेस करायला पुन्हा सुरुवात करते, पण सायलीला काही जमत नसतं. अर्जुन सांगतो, डोळे बंद करा. मग सायली डोळे बंद करते आणि अर्जुन तिच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबी रंगाची कांजीवरम छान सोनेरी बॉर्डर असलेली साडी देतो. आता एवढी सुंदर मऊ मऊ साडी सायलीच्या हातावरती पडल्यावरती सायली डोळे उघडून बघते. साडी बघून सायलीला सुद्धा खूप आवडते, पण साडी ही महागातली असते. सायली पहिला प्रश्न अर्जुनला विचारते, किती पैसे खर्च केले या साडीसाठी. अर्जुन म्हणतो, सणवार आहे, चांगली साडी आणली, ते सोडून तुम्हाला पैसे दिसत आहेत. सायली म्हणते, का उगाच पैसे वाया घालवायचे, माझ्याकडे कितीतरी साड्या कपाट भरून पडल्या होत्या, त्यातली एक कोणती तरी नेसली असती. आता दोघा नवरा बायकोंमध्ये साडीवरून चांगला वाद होत असतो. तर दुसरीकडे प्रियाला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला ह्या पूजे वगैरेमध्ये काहीच इंटरेस्ट नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा पाठ अर्चा हे सगळं कधी तिने केलेलंच नसतं, त्यामुळे कसं करायचं हे महत्त्वाचं तिला माहीत नसतं. तर दुसरीकडे आता सगळी सायलीची तयारी झालेली असते, नवीन साडी नेसणार असते ती ठरलेली असते, पूजेसाठी जी फळं लागणार असतात ती आणून झालेली असतात, जे काही धागा दोरा हळद कुंकू सगळं काही सायलीचं आणून रेडी असतं. पण इतक्यात होते ती म्हणजे एक गडबड. तिला येतो शुभा मावशींचा फोन आणि त्या तिला सांगतात की माझ्या नवऱ्याची तब्येत ही अचानक खराब झाली, त्याला हार्ट अटॅक येऊन गेला, त्यात आमचं घरसुद्धा आमचा घरमालक हिसकावून घेतो आहे, आम्हाला काही करता येत नाही आहे. आधी बरं तर त्यांनी सांगितलंही नाही. आता सायली ही म्हणते, ठीक आहे आपण करू काहीतरी. आता सायलीला हे जायचं असतं शुभा मावशींकडे, कारण शुभा मावशी ह्या तिला अगदी आईसारख्या असतात. त्या तिला तिच्या भजनी मंडळाच्या कार्यक्रमामध्ये मंदिरात एकदा भेटलेल्या असतात आणि तेव्हापासूनची त्यांची ही ओळख असते आणि ती त्यांची खूप चांगली ओळख आणि मैत्री असते. मग आता सायली ठरवते की शुभा मावशींना मदत करायला जायचं, पण ते कसं. आता ती विचार करते की वटपौर्णिमेची पूजा करून झाली की मग तिकडूनच मी तसं जाईन. पण आता कल्पना आणि इकडे प्रिया ह्या दोघी सकाळ सकाळ वड पुजायला निघून गेलेल्या असतात. सायली ही त्यांच्याबरोबरच जाणार असते, पण त्या दोघी काही सायलीसाठी थांबत नाही. आता मात्र सायलीला वाईट वाटतं की माझ्यासाठी कोणीच थांबलं नाही, आता मला एकटीला जायला लागेल. आता सायलीची तयारी असतेच एकटी जाण्याची, तर अर्जुन तिला म्हणतो, एकटी जाण्यापेक्षा मी ऑफिसला जाता जाता तुला सोडून जातो. सायली म्हणते, ठीक आहे काहीच हरकत नाही. दोघंजणं नवरा बायको एकत्र जात असतात. इतक्यात जाता जाता सायलीला पुन्हा शुभा मावशींचा फोन येतो. सायली आता शुभा मावशींबरोबरचं तिचं जे काही बोलणं झालेलं असतं ते अर्जुनला सांगते. आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो की जर त्यांनी त्यांना अगोदर घर खाली करायची नोटीस दिली नसेल किंवा आधी काही सांगितलं नसेल तर ते त्यांच्याकडून असं घर खाली करून नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी आपण लीगल प्रोसिजर करावी लागेल. आपण नंतर बोलू त्यांच्याबरोबर, आधी तुझी पूजापाठ जी काही आहे ती तू करून घे. त्यानंतर सायली आता वड पुजायला आलेली असते.
शुभा मावशी खूप जास्त टेन्शनमध्ये असतात, त्यामुळे सायली अर्जुनला सांगते तुम्हीच कराल का मग त्यांची मदत. अर्जुन म्हणतो मला ऑफिसला जायचं आहे. सायली सांगते मी पटकन पूजा करते, आपण लगेच जाऊया. अर्जुन म्हणतो ठीक आहे. आता सायली पूजा करायला तर घेते. आता पूजा करत असताना फेरे मारत असताना चुकून तिच्या पायाला काटा लागतो. आता काटा लागल्याबरोबर सायलीला पुढचे फेरे मारता येणार नसतात. मग काय, मग अर्जुन तिला उचलून घेतो आणि फेरे पूर्ण करतो. आता फेरे पूर्ण झालेले असतात. आता घरी येण्याची वेळ असते. सायली म्हणते आधी आपण शुभा मावशींकडे जाऊ. ते दोघंजणं तिकडे जातात आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. त्यानंतर अर्जुन त्याचा ऑफिसला जातो. सायली घरी येते. तर दुसरीकडे इथे अजून प्रिया आणि कल्पना ह्या दोघीजणी जिथे वड पुजायला गेलेल्या असतात तिथे त्या वड पुजून पूर्ण झालेल्या नसतात. कारण आता प्रियाची पहिली वटपौर्णिमा असते. त्यात कल्पनाच्या तिथे बऱ्याचशा मैत्रिणी, ओळखीच्या बायका, शेजारी पाजारी आलेल्या असतात. आता प्रियाची ओळख कल्पना सगळ्यांना करून देत असते. ही माझी धाकटी नवीन सून, आपल्या अश्विनची बायको. त्याबरोबर बायका आता तिला विचारत असतात लग्न इतक्या घाईगडबडीत केलं, कोणाला सांगितलं नाही, कोणाला आमंत्रणं केली नाही. त्यावर आता ती सांगत असते की हो जरा घाईगडबडच झाली आमची, म्हणून आमंत्रणं करायची राहून गेली, म्हणूनच तिला इथंच वड पुजायला आणलं. म्हटलं सगळ्यांच्या गाठीभेटी होतील, ओळखी होतील. आणि मग ती एक एक करून प्रियाला सगळ्यांची ओळख सांगत असते. ही माझी मैत्रीण आहे, ही आपल्या शेजारी राहते, ही आपल्या मागच्या बाजूला राहते. आता खरं तर प्रियाला ना या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नसतो. तिला असं झालेलं असतं कधी वड पुजते, कधी घरी जाते आणि काहीतरी खाऊन घेते. पण आता ती ही गोष्ट कल्पनाला कशी सांगणार. कल्पनासमोर तर प्रिया सगळ्यांशी हसून गोड बोलत असते. आता त्यात कल्पना तिला सगळ्यांना वाकून नमस्कार देखील करायला लावते. आता प्रिया मनातल्या मनात म्हणत असते का जीव काढतेस माझा, एकदाचं कर काय तुला पूजा बिजा करायची आहे ते आणि चल. त्यानंतर आता इकडे सगळ्याजणी प्रियाचं कौतुक वगैरे करतात, कारण खरोखरच प्रिया खूप सुंदर दिसत असते, छान दिसत असते. त्याबरोबर आता इकडे पूजा करायला बायका पुढे चाललेले असतात. मग लगेच कल्पनाच्या एका मैत्रिणीला एक आयडिया येते. ती म्हणजे अशी की जर तन्वीनेच पहिली पूजा केली तर, कारण ती नवीन आहे आणि नवीन मुलीने पहिली पूजा केलेली नेहमी शुभ असते, चांगली असते. त्याबरोबर लगेचच आता कल्पना ही प्रियाला म्हणत असते तन्वी बाळा अश्विनी जे बोलते ते बरोबर आहे, तू एक काम कर, पहिली पूजा तू कर आणि मग आम्ही सगळ्या पूजेला सुरुवात करू, चालेल. त्याबरोबर आता इथे प्रियाला पूजा करायला तर कल्पनाने सांगितलेलं असतं, पण कल्पनाला माहित नाही की तिने ही किती मोठी चूक केली, चूक काय महाचूक. कारण प्रियाला पूजा अर्चा करताच लक्ष देणे, कधी पूजा बघितलेली नाही, पूजा केलेली नाही. पण आता गोष्ट कल्पनाच्या एवढ्या मैत्रिणींसमोर आपलं असं तू पहिली पुढे पूजा सुरू कर. आता कल्पनाच्या मैत्रिणी देखील म्हणतात की हो बेटा तू पहिली पूजा कर, मग आम्ही येतो. आता इकडे प्रिया लगेचच त्यांना म्हणते हो हो करते ना, पहिले हात जोडून प्रिया पूजा करायला पुढे तर येते. पण आता प्रियाला पूजेतला को सुद्धा माहित नसतो. मग काय, आता प्रिया येते आणि थेट पहिले तिथे जे काही वाणाचं ताट असतं, फळ वगैरे कापून आणलेली असतात ते तिथे ठेवून देते, नमस्कार करते आणि उठत असते. त्याबरोबर लगेचच कल्पनाच्या मैत्रिणी म्हणतात अगं ही अशी कशी ग तुझी सून. त्याबरोबर मात्र लगेचच कल्पना म्हणते पहिली वेळ आहे ना तिची, आणि मग पूजा वगैरे कशी करायची हे कल्पना प्रियाला सांगते. आणि त्यानंतर त्या लोकी घरी आलेले असतात. आता घरी आल्याबरोबर लगेचच इकडे विचारते तन्वीताई, कल्पना वहिनी तुमच्यासाठी काय आणू खायला, सायली वहिनी तुमच्यासाठी काय आणू. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते की माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडीच आण. त्याबरोबर लगेचच इकडे सायली म्हणते माझ्यासाठी काहीच नको, मी म्हटलं आहे ना निर्जळी व्रत आहे म्हणून माझं, मग मी हे आल्यावरती संध्याकाळी यांच्याबरोबरच खाईन. त्याबरोबर लगेचच ती प्रियाला विचारते तन्वीताई तुमच्यासाठी काय आणू. प्रिया म्हणते मी सुद्धा अश्विन बरोबरच खाणार आहे, म्हटलं होतं ना तुम्हाला. त्याबरोबर लगेचच आता इकडे विमल म्हणते ठीक आहे मी तुमच्यासाठी साबुदाणा खिचडी घेऊन येते कल्पना वहिनी, आणि मग ती कल्पनासाठी खिचडी घेऊन येते. आता खरं तर प्रिया कल्पनाकडे अशा नजरेने बघत असते की आता तिची नजर लागून कल्पनाच्या पोटात दुखेल. कल्पना तिला म्हणते तन्वी अगं जर तुला जमत नसेल ना निर्जळी उपवास वगैरे करायला तर तू नको करूस, तसंही अश्विनला सुद्धा नाही आवडणार तू हे उपवास वगैरे धरलेलं, पण आता तू तुझ्या इच्छेने करतेस सगळं. इकडे मनातल्या मनात प्रिया म्हणत असते कसली माझी इच्छा आणि कसलं काय, मला यातलं काहीही करायचं नव्हतं, जबरदस्तीने धरून बांधून तुम्ही मला पूजा करायला लावली. आता प्रिया मनातल्या मनात ज्यावेळेस पूजा करत असते त्यावेळेस तिने काय बरं मागितलं असेल, नवरा मला 7 जन्मात कोणीही मिळाला तरी चालेल, पण श्रीमंत मात्र तो अश्विनसारखाच असायला हवा. तर त्यानंतर आता इकडे रात्र झालेली असते. सायली अर्जुनची वाट बघत बसलेली असते. आता अर्जुन हा संध्याकाळचा घरी आलेला असतो. सायली ही अर्जुनला म्हणत असते मला खूप भूक लागली, चला ना पटकन आवरून घ्या तुम्ही आणि लवकर जेवायला खाली या, आज सगळा मेन्यू तुमच्या आवडीचा आहे. अर्जुन म्हणतो अरे मग माझ्यासाठी थांबताय कशाला, जेवून घ्यायचं होतं. सायली त्याला सांगते
आज वटपौर्णिमा आहे, आज आपण एकत्र जेवायचं, तुम्ही मला पहिला घास भरवायचा आणि मग माझा उपास सुटायचा असं आहे. त्यामुळे जा पटकन आवरून या. मग काय अर्जुन पटकन वरती येतो, फ्रेश होऊन खाली येतो आणि मग आता दोघं नवरा बायको एकत्र जेवत असतात. प्रिया हे सगळं काही तिच्या रूम बाहेरून खिडकीतून उभं राहून बघत असते. आता ती मनातल्या मनात म्हणत असते, हा अश्विन मूर्ख कुठे राहिला, कधीपासून वाट बघते याची, फोन करते तर साधा फोनही उचलत नाही आहे. आता बिचारा अश्विन हा एका इमर्जन्सी केसमध्ये अडकलेला असतो. त्याने प्रियाला मेसेज करून कळवलेली असते ही गोष्ट की तन्वी मला यायला उशीर होणार आहे, एक इमर्जन्सी केस आहे. पण प्रियाचा नेट बंद असल्या कारणामुळे तिला डाटावर मेसेज काही येत नाही मोबाईलवर. आता प्रिया ही अश्विनच्या नावाने इथे शिव्या घालत असते, पण बिचाऱ्या अश्विनची देखील या सगळ्यात काही चूक नसते. तो तर त्याचं काम हॉस्पिटलमध्ये करत असतो. आता मग सायली आणि अर्जुन जेवून त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्यावर प्रिया ही खाली येते आणि गुपचूप किचनमध्ये कोणी नाही आहे याचा अंदाज घेऊन एक पोळी भाजी ताटामध्ये वाढून आणते आणि म्हणत असते, आता मी खाऊन घेते, अश्विन येणार तर नाही आहे इतक्यात, मघापासून वाट बघते आला नाही, आता काय येणार आहे. आणि मग ती बरोबर पोळीचा एक घास तोडते, तोंडात घालते, इतक्यात अश्विन घरी आलेला असतो. आता अश्विन बघतो तर काय, प्रिया ही जेवायला बसली आहे. अश्विन म्हणत असतो, तन्वी तू जेवायला घेतलंस आज. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, हो अरे मला खूप भूक लागली होती. अश्विन म्हणतो, आज वटपौर्णिमा आहे ना पण. त्यावर प्रिया सांगते, अरे हो मी मघापासून तुझी वाट बघत होते, पण तू आलासच नाही, मग काय करणार, शेवटी मी जेवायला घेतलं. आणि आई म्हणाल्या होत्या मला की मी उपाशी वगैरे राहिलेलं तुला आवडणार नाही, म्हणून मग मी शेवटी खायला घेतलं रे. त्याबरोबर अश्विन आता म्हणतो, हो बरोबर आहे, मला नसतंच आवडलं. आता बिचारा अश्विन हा मनातून खूप खुश असतो की माझी बायको माझ्यासाठी वाट बघत थांबली असेल, मी घरी जाऊन तिच्याबरोबर जेवेन वगैरे, खूप त्याच्या इच्छा मनात आणलेल्या असतात त्याने थकून भागून कामातून येताना. पण घरी आल्यावर बघतो तर काय, प्रिया जेवायला बसलेली असते आणि बिचारा अश्विन हा दुखावला जातो. अश्विन हा लगेचच प्रियाला म्हणतो, मी आलोच. प्रिया म्हणते, अरे कशाला जातोयस, ये ना आपण एकत्र जेवण करून घेऊ आता पुढचं, मी फक्त एकच घास खाल्लाय. त्यावर अश्विन प्रियाला सांगतो, नाही नको, तू कर पूर्ण, मी आलो, मला जरा फ्रेश वगैरे व्हायचं आहे, फ्रेश झाल्याच्या नंतरच मी जेवायला बसतो. आणि मग अश्विन हा तिकडनं नाराज होऊन निघून जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण सायली आणि अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर त्यांची आजची वटपौर्णिमेची पूजा तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.